जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थांची निवडक अभंग क्रमांक 67चे निरूपण. समर्थ रामदास स्वामी या अभंगात सांगतात की प्रभू रामचंद्रांनी माझ्या मनामध्ये वेगाने कशासाठी बदल घडवून आणावा याचे वर्णन करतात. पतित पावना जानकी जीवना, वेगी माझ्या मना पालटावे. भक्तीची हावडी नाही निरंतर, कोरडे अंतर भावे विन. माझे मी तूपन गेले नाही देवा, काय करू ठेवा संचिताचा. रामदास म्हणे पतितांचे उणे, पतित पावने सांभाळावे. पतित पावने सांभाळावे. समर्थ रामदास स्वामी सांगतात की प्रभू रामरायांनी आपल्या मनामध्ये वेगाने बदल घडवून आणावा अशी मनोमन त्यांच्याकडे प्रार्थना करीत आहेत. कारण आपले अंतकरण भगवंताच्या भक्तीशिवाय कोरडे होऊन राहिले आहे. काही केले तरी भक्तीची आवड निर्माण होत नाही. भक्तीच्या आड अहंकाराने आणि मीपणाने मनाला ग्रासून टाकले आहे आणि पूर्व संचिताचा ठेवा भक्तीच्या आड येतोय. अशा प्रकारे पतितांच्या सर्व उणीवा ध्यानी घेऊन श्री प्रभू रामरायांनी आम्हा पतितांना पावन करून आमचा सांभाळ करावा असे समर्थ सांगत आहेत. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.